योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरिओम। तुमच्या सर्वांमधील ईश्वरी तत्वाला माझं कृतज्ञतेने वंदन। आपण पतंजली योगाभ्यास मंडळामध्ये समाविष्ट झाल्यानंतर वारंवार भेटत असतो आपण, असं 10 वर्षापासून चालू आहे. पण फक्त गेल्या सत्रामध्ये काही अडचणी आल्या. चैतन्य सर हे सुद्धा 2-3 महिने म्हैसूरला होते ॲडव्हान्स योगा ट्रेनिंगसाठी, आणि मी नैनितालला होतो अरविंद आश्रमामध्ये, आणि तिथे रेंजचा प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे ते वर्ग शेवटच्या आठवड्यात कंडक्ट केले घाईघाईने. नाही तर आपण प्रत्येक आठवड्यामध्ये भेटत असतो. आता पुढच्या आठवड्यापासूनच आपण सुरुवात करतो आहोत. तर त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो की गेल्या सत्रामध्ये तसं आपल्याला करता आलं नाही. पण सांगू का, आपण वारंवार का भेटतो माहिती का? अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे. अभ्यासक्रम समोर असतो, खूप छान त्याचा अभ्यास आपण करतो. पण महत्वाचं कारण काय माहिती का दर आठवड्याला भेटण्याचं? तर तुम्हाला सांगू का, तुम्हाला भेटल्याशिवाय आम्हाला राहवतच नाही. आम्ही अस्वस्थ होतो. आणि म्हणून तर तुमच्यातल्या ईश्वरत्वाला मी सर्वप्रथम नमस्कार करून प्रत्येक व्याख्यानाची सुरुवात करतो. इतके ईश्वर मला भेटतात. हे सगळे आपण ईश्वराचे अंश आहोत. मी तर नेहमी म्हणतो की योग साधक जो आहे तो डिवाइन फ्लॉवर आहे. सगळ्या योग साधकांचा गुच्छ. ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानामध्ये लिहिलेलं आहे की हे देवा, पृथ्वी असा बगीचा होऊ दे की त्याच्यामध्ये ईश्वर निष्ठांची मांदियाळी. म्हणजे काय? योग साधकांचे मळे फुलव. अरे क्या बात है. माऊलींनी काय मागणी केली आहे? योग साधना करणाऱ्या साधकांचे मळे फुलव. त्यांचे गुच्छच्या गुच्छ असे बगीच्यामध्ये, पृथ्वीच्या बगीच्यात उगवले पाहिजे. आणि म्हणून मी योग साधकांना नाव काय दिलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती? डिवाइन फ्लॉवर्स. आपण दैवी आहोत. माझे गुरु, स्वाध्याय कार्याचे प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी, हे माझे आध्यात्मिक गुरु. आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळे आहे. माझ्या चेहऱ्यावरती जर हसू असेल तर हे त्यांनी दिलेलं आहे. हे त्यांनी अध्यात्म जगायला शिकवलेलं आहे. ते नेहमी सांगायचे की आजच्या युगाची ट्रॅजेडी काय आहे? व्हॉट इज द ट्रॅजेडी ऑफ टुडेज एज? काय शोकांतिक आहे? काही जण म्हणतील लोकसंख्या वाढली आहे, काही जण म्हणतील भ्रष्टाचार वाढलाय, काही जण म्हणतील असुरी वृत्तीचे लोक वाढलेत. हा प्रॉब्लेम नाहीये. पांडुरंग शास्त्रीजी म्हणाले, आम्ही त्यांना दादा म्हणतो, पूजनीय दादा म्हणाले की हा प्रॉब्लेम नाहीये असुर वाढलेत. प्रॉब्लेम आहे सात्विक लोक घरात कड्या लावून बसलेत. आपण जर बाहेर पडलो तर मानवता सुंदर होणार आहे. मग आपला उद्देश काय आहे योगशास्त्र शिकण्याचा? मानवतेला सुंदर करायचंय. तुकाराम महाराज म्हणतात, याचसाठी केला होता अट्टाहास. तुकाराम महाराज, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम,
हे का आले? तुकाराम महाराज काय किराणा दुकान चालवण्यासाठी आले का? इस्टेट कमवायची होती का त्यांना? ज्ञानेश्वरांनी फॅक्टऱ्या काढल्या का? तेवढी बुद्धी होती त्यांच्याकडे खूप. केवढी विद्वत्ता! 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, जी आज 80व्या वर्षी पण कळत नाही पूर्ण. नेवाशाच्या त्या खांबाला पाठ टेकून माऊली बसल्या. 9 दिवसात ज्ञानेश्वरी 9,000 ओव्यांची लिहिली. आणि शेवटी पसायदान, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे. हे का आले? यांनी जन्म का घेतला इथे? तुकाराम महाराज म्हणतात, माझं तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्यावरती खूप प्रेम, कारण माझ्या गुरूंचं खूप प्रेम होतं. त्यामुळे महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, साक्षी भावे सत्य वदावया. डोळ्यातून घळघळा पाणी येईल. अहो, त्यांनी आपल्या जन्माचं कारण लिहून ठेवलंय. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, साक्षी भावे सत्य वदावया. हा, आम्ही तुम्हाला जीवनाचे सिद्धांत सांगायला आलोय. आम्ही वैकुंठवासी आहोत. मग माझ्या गुरूंचं म्हणणं लक्षात घ्या. योगाचा अभ्यास का करायचा आपल्याला? तर आपण पाहिलं, मानवता सुंदर करायची आपल्याला. आपण सात्विक आहोत, देवाच्या बगीच्यातली फुलं. देव आपल्यावर प्रेम करतोय, सद्गुरू आणि देव. मग त्याने बनवलेलं जग सुंदर करायला नको का? ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. पण मग त्याच्या आधी काय करावं लागेल? चॅरिटी बिगिन्स ॲट होम. मला माझं जीवन सुंदर करावं लागेल. जीवन सुंदर करायचं म्हणजे का? मेकअप लावायचं का? खूप छान बाजारात महागडा मेकअप आणून नाही. रूप सुंदर करणे, जीवन सुंदर करणे म्हणजे काय? देवाला आवडेल असं जगणे, महापुरुषांना आवडेल असं जगणे. भगवद्गीतेत योगेश्वर म्हणतात, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. मम वर्तमान वर्तन्ते, माझ्याप्रमाणे जो वर्तन करतो तो मनुष्य आहे. आणि योमत भक्त समे प्रिया, आणि मग तो भक्त मला सर्वात प्रिय आहे. आणि मग मी त्याचा नाश होऊ देत नाही. नमे भक्त प्रणश्यती. हा 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 हा, काय गीता म्हणजे वाघिणीचं दूध आहे. मग आपला पतंजली योगाभ्यास मंडळाचा उद्देश काय आहे? 10 वर्षापूर्वी हे स्थापन झालं. 3च लोक होते सुरुवातीला. मग याचा उद्देश काय आहे? आता हजारो आहेत महाराष्ट्रात सगळीकडे. याचा उद्देश आहे, योग विद्येचा परिसस्पर्श आपल्या जीवनाला झाला पाहिजे. पूजनीय पांडुरंग शास्त्रीजींनी मला अध्यात्म जगायला शिकवलं. आणि पूजनीय विश्वासरावजी मंडलिक हे माझे योग गुरु. त्यांनी त्यांच्याकडे मी पहिला योग वर्ग 41 वर्षांपूर्वी केला. ॲट द टाइम ऑफ ॲट दॅट टाइम आय वॉज 16 इयर्स ओल्ड. 10वी झाली होती जस्ट. आणि मी योगाचा वर्ग केला आणि तेव्हापासून योग सोडला नाही. मग त्यांनी, गुरुजींनी, केवढं पवित्र जीवन त्यांचं, त्यांनी योग जगायला शिकवला. ते म्हणाले, योग फक्त वाचायचा नाही, फक्त प्रॅक्टिस नाही करायची. आम्ही जेव्हा हे कोर्सेस केले ना, MA योगशास्त्र, त्याच्या अगोदर पण आम्ही शिकवत होतो बरं का. मी अनेक ठिकाणी कॉलेजमध्ये, तेव्हा मी काहीच केलेलं नव्हतं योग. मी संस्थेचे कोर्स केले होते, पण हे अकॅडमिक कोर्स नव्हते केले. मग त्यामुळे काही जणांनी ऑब्जेक्शन घेतलं की कसं काय तुम्ही शिकवता. मग मी गुरुजींकडे गेलो, म्हटलं काय करू? तर ग्रॅज्युएशन असल्यामुळे डायरेक्ट MA करता येत होतं. पण ते म्हणाले, तुला डिग्री पाहिजे का आनंद पाहिजे? म्हटलं आनंद. मग म्हणे, पहिलं डिप्लोमा कर, मग 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन कर, आणि मग 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन कर. मग असं सलग 5 वर्ष योगाभ्यासाचा आनंद आम्ही घेतला. फार मजा केली, फार मजा केली. त्याच्या आधीपासूनही शिकवतच होतो हे सगळे विषय.
म्हणजे तुम्हाला चारही सत्रांना 16 विषय आहेत. हे सगळे 16 विषय 30-30, 35-35 वेळा माझे शिकवून झालेले आहेत. आणि त्यावेळेला अगदी रामरक्षासारखं पाठ आहे सगळं. खूप मजा येते. पण तरी कंटाळा येत नाही कधीच. योग विद्येचा परिस्पर्श आपल्या जीवनाला झाला पाहिजे. मी माझं जीवन आधी सुंदर करेल. माझं जीवन सुंदर केलं, की मला मानवता सुंदर करायला मी मोकळा. आता परीक्षा म्हणजे म्हणजे काय परीक्षा द्यायची नाही का आपल्याला? परीक्षा द्यायची आपल्याला बरं का. परीक्षा हा काय आहे? परीक्षा हा साइड इफेक्ट आहे. उत्तम परीक्षा येईल. महर्षी पतंजली आणि भगवान योगेश्वर कृष्ण हे यशाचं मुकुट आपल्या डोक्यावर ठेवायला आतुर आहेत. केव्हा माझा मुलगा येईल, केव्हा माझी मुलगी येईल आणि त्यांच्या डोक्यावर मी यशाचं मुकुट ठेवेल, असं त्यांना वाटतंय. 100 जण जॉईन झालेले आहेत आणि त्याच्या पुढच्यांची खरंच आपण माफी मागू आज. आम्ही केली होती तयारी, पण वेळेवर टेक्निकल इश्यू आला. त्यांना YouTubeवर अपलोड करता येत नाही आपल्याला. तर हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहोत आपण आणि हा सगळ्यांना उपलब्ध करून देणार आहोत परत. तेव्हा उद्देश लक्षात घ्या. या पतंजली योगाभ्यास मंडळाचा उद्देश काय? आणि योगशास्त्राला तुम्हीच का आले? नाशिकची लोकसंख्या 40 लाख आहे. व त्यातले थोडेच का येतात तो 5-50? 6 कॉलेज आहे. प्रत्येक कॉलेजला 40-50 लोक येतात. मग एवढेच का येतात? हे देवाने यू आर चूजन बाय द गॉड. यू आर चूजन बाय द योगेश्वर. तुम्ही निवडलेले आहात. देवाने निवडलंय तुम्हाला. तुमच्यातला सत्वगुण वाढला आणि हा सत्वगुण ज्ञानाकर्षक असतो. ज्ञानाचं आकर्षण असतं त्याला. म्हणून आज बघा तुम्ही सगळे हातातले कामं सोडून 100 जण आलेत. अजून पुष्कळ जणांना जॉईन व्हायचं होतं. मला खूप वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. पण आम्ही सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवणार आहोत. तेव्हा डॉक्टर श्रीकांत जिचकर हा एक महाविद्वान माणूस. 20 पेक्षा जास्त पदव्या त्यांच्याकडे. अनेक विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. डॉक्टरकीची पदवी, इंजिनिअरिंगची पदवी, आय-आय-टीची पदवी, अनेक विद्यापीठाच्या डिलीट. त्यांचं रेकॉर्ड आहे हे गिनीज बुकमधलं. एवढ्या डिग्र्या कोणाकडेच नाहीत. आणि एवढा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, की ऋषींची विद्या इतकी तेजस्वी आहे. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारतामध्ये निर्माण झालेली ऋषीविद्या अनेक शाखांमध्ये आहे. जोपर्यंत ही ऋषीविद्या माणसाच्या जीवनामध्ये पोचत नाही, तोपर्यंत मनुष्याचं जीवन शांत, सुंदर, प्रसन्न, आनंदी, मंगलमय, कल्याणदायी होणार नाही. आणि म्हणून त्यांनी नागपूरमध्ये त्यांच्या घराच्या व्हरांड्यात कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना झाली. 30 वर्षांपूर्वी, 30 इयर्स बिफोर, 1995, व्हरांड्यात. आणि मग अनेक त्याच्या कोर्सेस त्यांनी लॉन्च केले सगळे. डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे, PhD पर्यंतचे. त्यातला महत्वाचा कोर्स योगविद्या आहे. या योगविद्येचे 16 कॉलेजेस महाराष्ट्रात आहेत. 16 कॉलेजेस, त्यातले 6 एकट्या नाशिकमध्ये आहेत. खूप छान काम चालू आहे. अभ्यासक्रम अतिशय सुंदर आहे. वंडरफुल. योगविद्येचा अभ्यास केल्यानंतर काय होणार आहे? सगळ्यात महत्वाचं, शरीर आणि मनावरती उत्कृष्ट नियंत्रण, जे दुर्मिळ आहे आजच्या काळात. शरीरावर बिलकुल नियंत्रण नाही, मनावर नाही. मन कसं आहे? दुबळं. शरीरावर आणि मनावर विलक्षण नियंत्रण योगाभ्यासाने येतं. पण आपल्याला काय वाटतं माहिती का? फॉरेनर लोकांना तर खूपच गैरसमज आहे अजूनही, मिसअंडरस्टँडिंग अबाउट योग. त्यांना असं वाटतं की योग इज अ टाईप ऑफ इंडियन एक्झरसाइज. भारतीय व्यायाम आहे तो, असं त्यांना वाटतं. व्यायाम आहे का हा?
इट इज फार बियॉन्ड दॅट. योगशास्त्र महासागर आहे. हा, सगळीकडे योग वर्ग घेतले जातात, तिथे आसन प्राणायाम शिकवतात बस. काही अपवाद असतील, पण बऱ्याच ठिकाणी 99% ठिकाणी असंच आहे. 90% ठिकाणी आसन प्राणायाम शिकवले की झाला. लोकांना वाटतं तेवढाच योग आहे. अहो, तो योगाचा फक्त व्हिजिबल पार्ट आहे, दिसणारा. हा. तो हिमनग असतो ना, त्याचं एवढं एवढं टोक वरती दिसतं पाण्याच्यावर, आणि पाण्याच्या खाली मोठा पर्वत असतो. म्हणून तर टायटॅनिक जहाज बुडालं त्याच्यावर आदळून. मोठा पर्वत, तसा योगाचा न दिसणारा मोठा पर्वत आहे, आणि तो म्हणजे योगाची फिलॉसॉफी. तुम्ही या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतली, हा तुमच्या जीवनातला गोल्डन टर्न आहे. योगविद्येचा स्पर्श आपल्या जीवनाला होतोय की नाही, हे कसं ओळखायचं? कसं ओळखायचं? सोपं. आपलं जीवन बदलत गेलं पाहिजे. बस, आपलं जीवन बदलत जातं, चांगलं होत जातं, शांत होत जातं, प्रसन्न होत जातं. हीच पावती आहे. आपलं जीवन, त्यासाठी मात्र वर्षानुवर्ष सातत्य पाहिजे. फक्त 2 वर्षासाठी अभ्यास करून नाही. आता योग आयुष्यात सोडायचा नाही. ज्या योगाच्या संस्थेशी तुम्ही जोडलेले असाल, कुठले, योग विद्याधाम शिरपूर आहे, बारामतीचं योग महाविद्यालय आहे, पुण्याचं आहे, मुंबईला आहे, नाशिकला आहे, जोडलेले राहा. योगाच्या संस्थांशी जोडलेले राहा. आमच्याशी जोडलेले राहा. विविध उपक्रम त्याच्यामध्ये भाग घ्या, आणि सतत योगविद्येचा अभ्यास करत राहा. सराव तर करायचाच आहे आसन प्राणायामाचा, शुद्धिक्रियांचा, पण अभ्यास पण करायचा. वाचन, योगाचे ग्रंथ, एक 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 ग्रंथ मिळवत राहायचे. माझ्याकडे येऊन बघा तुम्ही घरी, मोठी लायब्ररी, खूप खूप ग्रंथ गोळा केलेले, तीच माझी इस्टेट आहे. तेव्हा हा योगाचा स्पर्श जीवनाला झाला पाहिजे. त्यामुळे माझे योग गुरु, माझे आध्यात्मिक गुरु स्वामी समर्थ, या सगळ्यांना मी कृतज्ञतेने वंदन करतो. योग असं सांगतं की सर्वप्रथम मनस्सामर्थ्य वाढलं पाहिजे आपलं. आज काय झालेलं आहे, मनस्सामर्थ्य कमी झालेलं आहे सगळ्यांचं, आणि हा एक संक्रामक रोग सगळ्या जगात पसरतोय. हा संसर्गजन्य रोग आहे, हा स्प्रेड होतोय साथीच्या रोगासारखा. मन दुबळं, आणि त्यामुळे अँझायटी, डिप्रेशन, सायकोसिस, न्यूरोसिस, अनेक मानसिक आजार, फोबियाज. दरवर्षी 20 लाख लोक आत्महत्या करतात, असा हुचा अहवाल आहे. का बरं? एकच कारण, मन दुबळं. आता आता बघा, का बरं दुबळं? थोडा जरी प्रॉब्लेम जीवनात आला तर आपण फाईट करू शकत नाही त्याच्याशी. इकडे बघा, मी तुम्हाला मॅथमॅटिकली समजावून सांगतो. हे प्रॉब्लेम्स आहेत जीवनातले, आणि ह्या 5 शक्ती आहेत. आपल्याला जीवनातल्या प्रॉब्लेम बरोबर फाईट करण्यासाठी 5 शक्ती लागतात. देर आर 5 टाइप्स ऑफ एनर्जीज रिक्वायर्ड बाय अस टू फाईट विथ द प्रॉब्लेम्स इन आवर लाईफ. विचार दे, कोणत्या 5 शक्ती? 1. फिजिकल पॉवर, शारीरिक शक्ती. 2. सायकोलॉजिकल पॉवर, मानसिक शक्ती. 3. इंटेलेक्च्युअल पॉवर, बौद्धिक शक्ती. 4. इमोशनल पॉवर, भावनिक शक्ती. आणि 5. स्पिरिच्युअल पॉवर, आध्यात्मिक शक्ती. 5 शक्ती. फिजिकल पॉवर, सायकोलॉजिकल पॉवर, इंटेलेक्च्युअल पॉवर, इमोशनल पॉवर आणि स्पिरिच्युअल पॉवर. गंमत अशी आहे, आपण योग साधना न केल्यामुळे या 5ही शक्ती लो झाल्यात, म्हणजे मनस्सामर्थ्य कमी झालंय. आणि मनस्सामर्थ्य, हे बघा, हे मनस्सामर्थ्य कमी झालं म्हणजे खाली गेलं. खाली गेल्यामुळे वी कांट फाईट विथ द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम इथे आहेत आणि शक्ती खाली गेल्यात, मनस्सामर्थ्य कमी झालंय. मग आता योग साधनेमुळे मनस्सामर्थ्य हे कमी का झालं आपले 5ही इंद्रिय आहेत बघा, चक्षु, श्रोत्र,
घ्राण, जिव्हा आणि त्वक हे 5 बॉडी सेन्सॉर्स आहेत आपले. हे मनाचे लचके तोडून घेऊन जातात आणि हे सतत विषयांच्या मागे धावत आहेत. डोळ्यांना 24 तास काहीतरी पाहायचंय, कानांना 24 तास काहीतरी ऐकायचंय, नाकाला सतत काहीतरी वास घ्यायचा आहे, जिभेला सतत चव घ्यायची काहीतरी, त्वचेला सतत स्पर्श पाहिजे आणि मनाच्या सहभागाशिवाय ते त्यांचं काम करू शकत नाही. त्यामुळे आवर माइंड इज डिवायडेड इंटू 5 पार्ट्स. 5 तुकडे झालेत मनाचे आणि इंद्रिय त्यांना ओढून घेऊन जातात. म्हणून मन झालं दुबळं. मग आता योग साधना काय करते? योग साधना या बाहेर वळालेल्या मनाला आत वळवते. ज्या खिडक्या बाहेर उघडल्यात त्या आत उघडायच्या म्हणजे योग. एक्स्ट्रोव्हर्ट आहे आपलं माइंड, ते इंट्रोव्हर्ट करायचं. आणि ते इंट्रोव्हर्ट केलं की काय होतं? मनाच्या शक्ती वाढतात. हा, शरीर आणि मनावरती विलक्षण नियंत्रण. शरीराचं सांगू का तुम्हाला गंमत? योगाचं सायन्स काय ते समजलं पाहिजे. योगाची ही आमची तळमळ आहे. योगाची फिलॉसॉफी काय ती कळाली पाहिजे. मग शरीराचं सांगू का मी तुम्हाला? योग केल्यामुळे का बरं शरीराला बरं वाटतं? सगळे विकार आपोआप बरे होतात. अर्थात विकार बरं करण्यासाठी योग नाहीये. योगाचं उद्देश आहे कैवल्य प्राप्ती, ईश्वराला जाऊन भेटायचंय. पण मग काय होतं माहिती का? आपल्याला रोग होतात तरी का हो? तुम्हाला हे अभ्यास करणार आहे तो अभ्यास. आपल्याला रोग होतात तरी का बरं? व्हाय वी बिकम इल. रोज नवीन नवीन हॉस्पिटल निघतायत, पण भरून वाहत आहेत सगळे. मग अगदी सोपे सोपे मंत्र मी तुम्हाला या सत्रात सांगणार आहे. मी स्वतःवर प्रयोग केलेले आहेत ते. त्यातला एक मंत्र सांगतो मी तुम्हाला. टाइम इज द मेडिसिन अँड फूड इज द मेडिसिन. हे योगाने सांगितलं. टाइम इज द मेडिसिन अँड फूड इज द मेडिसिन. म्हणजे काय? आहार हे औषध आहे. बा कुठला डिसीज होणारच नाही तुम्हाला, शारीरिक नाही मानसिक नाही. काय करा? 2 प्लेटमध्ये अन्न खा. कसं खायचं ते पण योगाने शिकवलंय. यौगिक आहार आहे तुम्हाला, त्याचा अभ्यास करायचा. मग कच्चं खा. एका प्लेटमध्ये काकडी, गाजर, टोमॅटो, सिमला मिरची, पालकची पानं, भेंडी, जे मिळेल ते. मी तर कच्चं खातो. जवळजवळ 250 ते 300 ग्रॅम कच्चं, ½ किलो कच्चं खाल्लं पाहिजे. मी रोज खातो, सकाळी आणि संध्याकाळी. पहिल्या प्लेटमध्ये ½ किलो कच्चा आहार घ्यायचा. मी सकाळी 10 वाजता जेवतो बरोबर, सगळं आटोपल्यावर. तोपर्यंत माझा योगाभ्यास, आध्यात्मिक साधना सगळं सगळं पूर्ण होतं. आणि 10ला मी जेवायला बसतो, तोपर्यंत काहीच नाही खाल्लेलं. आणि 10ला पहिली एक प्लेटमध्ये ते घेऊन मस्त खायची. ते 15 मिनिटं लावायची, चावून 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 खायची. आणि नंतर दुसऱ्या प्लेटमध्ये शिजवलेलं अन्न खायचं. त्याच्यात शक्यतो गहू तांदूळ काढून टाकायचे. बाजरीची भाकरी, ज्वारीची मोठे अन्न खायचं, मोठे दाणे. मी मस्त बाजरीची भाकरी खातो. मुगाचं वरण, बाजरीची भाजी, एखादी सुकी भाजी, छानपैकी. झालं जेवण झालं. जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यायचं नाही, नाहीतर डायजेशन होत नाही आणि त्याच्यामुळे डिसीज होतात. मग 1.5 तास, 1.5 तासाने पाणी प्यायचं. झालं सकाळचं. आता मध्ये तोंड उघडायचं नाही. आता संध्याकाळी कधी जेवायचं? 6च्या आत, सूर्यास्ताच्या आत. माझं जेवण 5:45ला होतं संध्याकाळी आणि मला त्याचे जबरदस्त रिझल्ट आहेत. जबरदस्त रिझल्ट. तुम्हाला हे शिकायचं आहे. वेगवेगळ्या थेरपीज आहेत तुम्हाला या सत्रामध्ये, 4थ्या सत्रात. आणि प्रथम सत्रवाल्यांनी पण ऐका. आणि जे नसतील MA योगाला, ते पण आज काही जण आलेले असतील, तर त्यांनी MA योगाला ऍडमिशन घ्या. पुढच्या कुठलंही कॉलेज निवडा, सगळी कॉलेज चांगली आहेत. तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते निवडा, पण योगशास्त्राचा अभ्यास करा, त्यात मजा आहे.
आणि काय नाही, मी तर 52व्या वर्षी पोस्ट ग्रॅज्युएशन झालो. काय वयाचा विचार करू नका, शेवटपर्यंत विद्यार्थी राहायचं. हे सगळं शिकायला मिळेल तुम्हाला. मग सूर्यास्ताच्या पूर्वी जेवलं ना तुम्ही, सगळे आजार गायब. तुम्हाला असलेले आजार जातील. तुमच्या घरातल्या लोकांना पण सांगा, ज्यांना डायबिटीस असेल. मी माझं उदाहरण 2 मिनिटात फक्त सांगतो, की 2 महिन्यापूर्वी म्हणजे लास्ट वीक ऑफ सप्टेंबर, मी कधी आजारी पडत नाही. लास्ट वीक ऑफ सप्टेंबर मी सकाळी फिरायला चाललो होतो आणि मित्र भेटला, त्याची पॅथॉलॉजिकल लॅब आहे. तो म्हणे, सर सहज आपण तुमची शुगर टेस्ट करू. ती शुगर टेस्ट केली फास्टिंग, तोपर्यंत मी काहीच खाल्लं नव्हतं, आणि ती फास्टिंग शुगर आली 450, 425. आणि साधारणपणे 7-8 महिन्यापासून माझा योगाभ्यास बंद होता काही कारणामुळे, आणि त्यात आळसही मी केला. आणि ती 450, तो म्हणे लगेच ऍडमिट व्हा, इन्शुलिन सुरू करावं लागेल, इंजेक्शनच डायरेक्ट, कारण एवढी शुगर आहे. म्हटलं नाही, काय झालं तरी चालेल, मी दवाखान्याची पायरी कधीच चढणार नाही आणि शरीराला कात्री कधीच लावून घेणार नाही, ह्या प्रतिज्ञा आहेत माझ्या. तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवसा डायबिटीसचे सगळे रिसर्च पेपर वाचले, आणि त्यावेळेला एक महत्वाचा रिसर्च मी वाचला. 2016ला जपानमध्ये डॉक्टर योशिहोरो यांना नोबेल पारितोषिक मिळालं. ॲटोफेगी त्यांनी शोधून काढली. ॲटोफेगी म्हणजे काय? 16 तासाचं डाएट. संध्याकाळी 6ला जेवलं तर सकाळी 10 पर्यंत तोंड उघडायचं नाही. 16 अवर्स. या 8 तासात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 किती 8 तास होतात. या 8 तासाच्या ब्रॅकेटमध्ये खाऊन टाकायचं दोन्ही वेळेस. बरोबर? आणि मग तोंडाला कोलो. काल फूड फेस्टिवलमध्ये मी गेलो होतो. खूप मित्र होते आमचे 10-20 आलेले. सगळे खात होते. खूप मला आग्रह केला. नाही, मी एक कण सुद्धा खाल्ला नाही. नाही म्हणजे नाही. तोंडाला कुलूप 6 वाजेनंतर. मग काय होतं? ज्या आपण आजारी पडल्यानंतर ज्या विकृत पेशी असतात, कुठलाही सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत, ज्या विकृत पेशी आहेत, शरीर त्या विकृत पेशींना खाऊन टाकतं. कारण त्या पेशींमध्ये प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं, प्रोटीन्स असतं, व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे शरीराला वाटतं ते फूड आहे आणि शरीर त्यांना खाऊन टाकतं आणि आपण बरे होतो विदाऊट मेडिसिन. ॲटोफेगी. त्या डॉक्टरांना नोबेल प्राइज दिलं, पण त्या दिवशी मी प्रचंड हसलो. का बरं माहिती आहे? हे आपल्या प्राचीन ऋषींनी, वाग्भटाचार्यांनी अष्टांग हृदयमध्ये सूत्र रूपात लिहून ठेवलेलं आहे, की सूर्यास्ताच्या पूर्वी जेवा. उपवास आठवड्यातून एकदा. खिचडी खाऊन नाही, फक्त फळं खायची त्या दिवशी. करून बघा. लंघनम परम औषधम. तुम्हाला फास्टिंग थेरपी या 4थ्या सत्रात आहे. 4थ्या सत्रात सगळ्या वेगवेगळ्या थेरपींचा अभ्यास आहे. मड थेरपी आहे, मॅग्नेटोथेरपी आहे, क्रोमोथेरपी आहे, हायड्रोथेरपी आहे, वॉटर थेरपी, मसाज थेरपी आहे, आणि फास्टिंग थेरपी आहे. 6 थेरपीचा अभ्यास करायचा, त्याचा एक पेपर आहे. फार मजा याचा अभ्यास करणं. विद्यापीठाकडे काही पुस्तकं नाही, कुठलीच पुस्तकं त्याने फक्त रेफरन्स बुकांची नावं दिलेली, पण त्याच्यात काही सापडत नाही. फार थोडं थोडं प्रत्येकात आहे, एकत्र काही नाही. आपण सिक्वेन्सनी खूप सुंदर नोट्स केलेल्या आहेत त्याच्या तयार. या नोट्स कशाची कॉपी नाही, आणि याचे ऑडिओ रेकॉर्डिंग्ज आहेत आणि काही व्हिडिओ पण आहेत विषय. हे सगळं तुम्हाला मटेरियल पाठवलं जातं. आणि त्यानंतर आता दर आठवड्याला आपण लेक्चर्स घेणार आहोत. रात्री उशिरा 9 ते 10 सगळी कामं तुमची आटपून मस्तपैकी ते एका मॉड्यूलचं एक एक प्रत्येक आठवड्यात एक मॉड्यूल, त्या मॉड्यूलचे ऑडिओ तुम्ही ऐकायचे, नोट्स वाचायच्या, आणि तो विषय त्याची आउटलाईन आधी सांगितली जाईल आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याचं शंका निरसन, आणि लगेच पुढच्या विषयाची आउटलाईन. कारण ते परत शिकवत बसणार नाही आम्ही, त्याची आउटलाईन आम्ही सांगणार आणि ऑडिओ तुम्ही ऐकायचे मस्त.
कित्येक गृहिणी सांगतात की स्वयंपाक आमचा चालू असताना आम्ही ऑडिओ ऐकतो. काही जण म्हणतात आम्ही कार चालवताना ऑडिओ चालू असतो. मस्त अभ्यास होतो. आणि परत आठवड्यातून एकदा किंवा दोनदा भेटायचं. एक एक दीड दीड तासापुरतं. तर अशा पद्धतीने योगविद्येचा परिस्पर्श, मग मनसामर्थ्य, मग काय होतं, आपण जेव्हा योगासनं करतो, आता फॉर एक्झाम्पल मी योगासन सांगतो, किती लोकांना हे टेक्निक माहिती आहे, फिलॉसॉफी माहिती आहे. आपण नुसतं योगासनं शिकलो, पण अहो योगासनं केल्यावर पतंजली म्हणतात स्थिर सुखमासनम, आसन कमीत कमी 3 मिनिटं ठेवा. आम्ही तर ऍडव्हान्स वर्गामध्ये 20-20 मिनिटं एक एक आसन ठेवायचो. आणि मग शिक्षक सांगायचे आता डोळे झाकून, शिक्षक सांगायचे आसन सोडा. मग आमच्या मनात प्रश्न यायचा आपण कोणतं आसन करत होतो. हीच अवस्था आली पाहिजे. याला आसन जय म्हणतात. आता हे आसन जेव्हा आपण स्थिर टिकवतो, 3 मिनिटापासून जास्त किती टिकवू शकता तुम्ही. पण आसन जेव्हा आपण स्थिर टिकवतो, प्रत्येक आसनात तुम्ही बघा शरीराच्या विरुद्ध बाजूला प्रेशर आणि टेन्शन क्रिएट होतं. दाब आणि ताण. समजा भुजंगासन केलं, कोबरा पोज, तर पोटावर काय येतं, टेन्शन. पाठीच्या मणक्यावर काय येतो, प्रेशर. समजा पश्चिमोत्तानासन केलं, पूर्ण पश्चिमोत्तानासन, तर मणक्यावर काय येतं, टेन्शन. पोटावर काय येतो, प्रेशर. कुठलंही आसन तुम्ही बघा, शरीराच्या अपोजिट साईडला टेन्शन आणि प्रेशर क्रिएट होतात. हे आसनाचं सिक्रेट आहे. आणि जेव्हा ते आसन आपण स्थिर ठेवतो, तेव्हा ते टेन्शन आणि प्रेशर गोज इनसाइड आवर बॉडी. ते टेन्शन आणि प्रेशर आत जातात आणि आतमधल्या ऑर्गन्सला आणि एंडोक्राइन ग्लँड्सला स्टिम्युलेट करतात. काय महान शोध आहे आपल्या ऋषींचा. आपल्या आतमधले जे जठर आहे, हृदय आहे, फुफ्फुस आहे, आतडे आहेत, हे सगळे इंटरनल आणि एंडोक्राइन ग्लँड्स, इथे पिट्युटरी ग्लँड आहे, सगळ्यांची मास्टर. यांना स्टिम्युलेट कोण करणार, आसन केलं तर. आसन केलं तर हे टेन्शन आणि प्रेशर गोज इनसाइड आवर बॉडी अँड दे स्टिम्युलेट आवर इंटरनल ऑर्गन्स ॲज वेल ॲज एंडोक्राइन ग्लँड्स. आणि म्हणून शरीर आपलं कार्यक्षम होतं, सगळे विकार निघून जातात. त्यामुळे खायचं कसं, फास्टिंग थेरपी, रेकी तुम्ही शिकणार आहात, प्राणिक हिलिंग तुम्ही शिकणार आहात. संपूर्ण एमएच्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीता आहे, उपनिषद आहेत, पातंजल योगसूत्राचे 4ही प्रकरण आहेत. समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद, कैवल्यपाद, सगळे 195 सूत्रांचा अभ्यास आहे. आता 4थ्या सत्राला कैवल्यपाद आहे आणि द्वितीय सत्राला समाधीपाद आणि साधनपाद आहे. काय सुंदर आहे. हे शिकायला मिळणं भाग्य आहे हो. महर्षी पतंजली यांनी योगाला सूत्रबद्ध केलं. नाहीतर योग असा विखुरलेला होता इकडे तिकडे. यांनी सूत्रबद्ध केलं. ग्रेट कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याचा अभ्यास करायला मिळणं हे भाग्य आहे. भगवद्गीतेसारखा हा ग्रंथ आहे सुंदर. गीतेचा अभ्यास करायला मिळतो आपल्याला. गीता तर काय भगवंताने योगाचं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी लिहिलेलं आहे. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. हे योगशास्त्र आहे. मग त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. हा आपण केला तर पुढच्या पिढ्यांना आपण देऊ. हा सांस्कृतिक वारसा टिकला पाहिजे. आपल्यावरती आक्रमणं झाली आणि खूप नुकसानी झाल्या आपल्या. खूप नुकसानी झाल्या. कित्येक ग्रंथ संपदा जळून गेली. ते नालंदा विद्यापीठ जेव्हा पेटवून दिलं, बिहारमधलं, बख्तियार खिलजी हा तुर्कस्थानचा राजा आजारी पडला होता. अनेक औषधं घेतले, बराच होत नव्हता. कोणीतरी सांगितलं नालंदा विद्यापीठात आयुर्वेदाचे तज्ज्ञ आहेत, डॉक्टर म्हणजे वैद्य श्रीधरजी, त्यांच्याकडे जा. ते आले ते शिपाई. यांनी ऐकून घेतलं सगळं. म्हणाले मी औषध देतो. म्हणे खिलजी घेणार नाही तुमचं औषध.
कारण काफिरांचं औषध मी घेणार नाही अशी प्रतिज्ञा आहे त्याची. मग ठीक आहे, ते आत गेले आणि कुराणाची प्रत त्यांनी आणली. म्हणाले, हे द्या खिलजींना आणि सांगा हे रोज वाचा 50 पानं यातले. ते कसे वाचतात म्हणे असे. रोज वाचल्यानं 8 दिवसात बख्तियार खिलजी बरा झाला. का बरं? तर त्या वैद्यानी त्या कुराणाच्या खालच्या कोपऱ्याला, प्रत्येक पानाच्या कोपऱ्याला औषध लावलं होतं आणि ते पान उलटताना ते औषध तोंडात गेलं आणि तो बरा झाला. एवढा महान आयुर्वेद. तो आयुर्वेद आहे तुम्हाला, नॅचरोपॅथी आहे. निसर्गोपचार काय आहेत? मिट्टी, पानी, धूप, हवा, सब रोगों की यही दवा. आयुर्वेद इंट्रोडक्शन का होईना, व ती शिकायला ना आयुर्वेदाचे महत्वाचे सिद्धांत. अहो, आयुर्वेदाचा मी जेव्हा 15-20 वर्षापूर्वी अभ्यास केला, त्या संहिता वाचल्या. आता मी अष्टांग हृदयम वाचतोय सध्या. 7,000 सूत्र आहेत त्यात. तर मी अक्षरशः आयुर्वेदाचा अभ्यास केला तेव्हा अक्षरशः रडलो. का बरं माहिती आहे? वैद्य ज्या वेळेला औषध तयार करायला वनस्पतीची पानं तोडायला जातो, तेव्हा त्या झाडाची माफी मागतो तो. हे श्लोक आहे आयुर्वेदात. समजा तुळस आहे, तर तुळशी मातेची क्षमा करा. मी आता आजपासून एक प्रयोग सुरू केला आमच्या योग वर्गातल्या सगळ्यांनी. एक तुम्हाला पाठवेल तो ग्रुपवरती मी. एक 7-8 वस्तू आहेत. त्या गोळा करायच्या आणि त्याचा ज्यूस 15 दिवस रोज प्यायचा. शरीरातल्या कुठल्याही गाठी बऱ्या होतात. नसतील तरी प्या. प्रतिकारशक्ती वाढते. 2 वडाची पानं आहे, 2 पिंपळाची पानं आहे, 2 पेरूची पानं आहे, 5 नागवेलीची पानं आहे, कढीपत्त्याची 20 पानं आहे, कोथिंबिरीची पानं आहे, पुदिन्याची पानं आहे, पालकची भाजी टाकायची आहे, आलं टाकायचं आहे, ओली हळद टाकायची आहे आणि एक आवळा टाकायचा आहे. या वस्तू आहेत, माझ्या पाठ आहेत. सगळ्यांना मी सांगितलं, घ्या, काही असो, कुठली बिमारी असो, ती आपोआप बरी होते. 15 दिवस हे करा. 15 डेज. एकदम शुद्धिक्रियाच आहे. फक्त उपाशीपोटी हे घ्यायचं सकाळी. आणि चौथा खूप खाता नाही आला, चौथा खूप असतो त्यात, तर तो सगळा अर्क त्याचा गिळून झाला की चौथा थुंकून टाकला तरी चालतो. असा तो ज्यूस सकाळी उकडू बसून संपवायचा. त्यानंतर 1 तासभर काही घ्यायचं नाही. मग अशा आयुर्वेदामध्ये प्रयोग आहेत सगळे. याच्यात शुद्धिक्रिया तुम्हाला शिकायच्यात सगळ्या. माझं काय म्हणणं माहितीये का, एखादं काम हातात घेतलं ना की ते व्रत म्हणून उचला. तुम्ही ते व्रत म्हणून केलं पाहिजे. शरीरावरती आणि मनावरती विलक्षण नियंत्रण योग आणतो. योग मनसामर्थ्य वाढवतो. मनसामर्थ्य वाढलं की तुम्ही प्रॉब्लेम बरोबर फाईट करू शकता. किती सोपं आहे. आणि शरीर आणि मनावरती विलक्षण नियंत्रण. श्रीमद आद्य शंकराचार्य 2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेला महापुरुष. माझे गुरु म्हणतात, त्यांच्यासारखा विद्वान झाला नाही आणि परत होणार नाही. हे श्रीमद आद्य शंकराचार्य 8 वर्षाचे झाले, 4 वेद पाठ. केरळमधल्या कालडी गावात जन्मले होते. त्यांच्या गुरूंनी त्यांना बोलवलं. गुरूंनी बोलवलं आणि म्हणाले, बाळशंकर, उद्यापासून तू येऊ नको. ते म्हणाले, का बरं? काही चुकलं का माझ्याकडनं? नाही नाही म्हणे, तसं काही नाही, आमच्याकडचं संपलं. गुरुजी म्हणाले, तुला काय देऊ आता? कारण द्यायला काहीच नाही, आमच्याकडचं संपलं. नाही म्हणे, मला अध्यापनाची भूक आहे. मग म्हणे, असं कर, नर्मदा नदीच्या किनारी जा, तिथे गोविंद यती आहेत, ते तुझे पुढचे गुरु. हा 8 वर्षाचा मुलगा गृहत्याग करून गेला. ती सगळी कथा मी काही सांगत नाही. आणि गोविंदाचार्यांच्या पुढे गेला. गोविंदाचार्यांच्या मध्ये ते समाधीत होते. सगळे शिष्य पण दूर निघून गेलेले होते, एकटेच समाधीत. कारण यांची समाधी कधी उतरेल माहीत नाही. हा मुलगा 3 दिवस अन्न पाणी न घेता बसून राहिला. केवढं नियंत्रण. 8 वर्षाचा मुलगा. 3 दिवसांनी त्यांची समाधी उतरली गोविंदाचार्य यांची. आणि त्यांनी योगज्ञानाने जाणलं की बाहेर कोणी एक तेजस्वी मुलगा आलाय, त्याला आतमध्ये बोलवलं.
आणि गोविंदाचार्य त्याला म्हणाले, "तू कोण आहेस?" अहो, हा मानवतेला पडलेला सनातन प्रश्न आहे. म्हणून तर आपण दर्शनांचा अभ्यास करतो. कारण सगळ्या दर्शनांच्या पुढे हाच प्रश्न होता. कपिल मुनींचं सांख्य दर्शन, महर्षी पतंजलींचं योग दर्शन, गौतम अक्षपादांचं न्याय दर्शन, औलुक्यांचं वैशेषिक दर्शन, जैमिनींचं पूर्वमीमांसा, बादरायण व्यासांचं वेदांत दर्शन, भगवान महावीरांचं जैन दर्शन, भगवान बुद्धांचं बौद्ध दर्शन आणि चार्वाकांचं चार्वाक दर्शन. हे सगळ्या दर्शनांना प्रश्न पडलाय, मी कोण? योगाला पण हा प्रश्न आहे, मी कोण? मानवतेला पडलेला सनातन प्रश्न आहे हा, मी कोण? गोविंदाचार्यांनी शंकराला, त्या बाळाला, त्या 8 वर्षाच्या मुलाला हाच प्रश्न विचारला, तू कोण आहेस? त्यांच्या मुखातनं स्तोत्र बाहेर पडलं. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. 6 कडवे आहेत. मी रोज म्हणतोय सकाळी. हे 6 कडवे, याला निर्वाण षटक म्हणतात. या 6 कडव्यांमध्ये मी हे नाही, मी ते नाही, मी ते नाही, मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही, मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शिवाचा अंश आहे, मी परमात्म्याचा अंश आहे. मी कोणला विश्वात यापेक्षा चांगलं उत्तर कोणी दिलेलं नाही. विश्वाच्या वाङ्मयात नाही. हे सगळ्यात ग्रेट उत्तर आहे. आत्माष्टक अर्थ वाचा त्याचा, रोज म्हणा. महान योगी होते शंकराचार्य. गोविंदाचार्यांना खूप आवडलं त्यांचं उत्तर. त्यांनी म्हणाले, इकडे जवळ ये, बोलवलं आणि म्हणे आ कर. आणि जवळ एक खडी साखरेचा खडा होता, तो त्यांच्या जिभेवर ठेवला आणि म्हणाले, जा उद्या याच वेळेला ये आणि मग मी तुला शिष्य म्हणून स्वीकारायचं की नाही ठरवेल. हा मुलगा गेला. 24 तासांनी परत आला. परत आल्यावर त्याला जवळ बोलवलं आणि गोविंदाचार्यांनी विचारलं, खडी साखर कुठे? या मुलाने आ केला. आ केला तर जिभेवर खडा तसाच होता, खडी साखरेचा. म्हणजे योग सामर्थ्याने त्याने आपल्या लाळ ग्रंथी कंट्रोल केल्या. लाळ सुटू दिली नाही. खडा तसाच ठेवला 24 तास. विलक्षण सामर्थ्य शरीर आणि मनावरती येतं. स्वभाव बदलतो. योगशास्त्र वाघिणीचं दूध आहे. हा, त्याची नुसती पूजा नाही करायची, ते पिलं पाहिजे. ते दूध पिलं तर आपला पिंड पोचला जाईल. आणि व्रत म्हणून अभ्यास करा. जीवनात किती अडचणी आल्या तरी योग सोडायचा नाही. लोकमान्य टिळक केसरी आणि मराठामधून अग्रलेख लिहायचे. ते अग्रलेख भारतीय माणसाला जाग करण्यासाठी, कारण आपण पारतंत्र्यात होतो. त्यांनी भारतीय माणसाला जाग केलं त्या अग्रलेखांमधून आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायला शिकवलं. त्यांचा केसरी मराठा बाजारात आला की लोकांच्या उड्या पडायच्या आणि घराघरात तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी सारखं त्याचं वाचन करायचे लोक. असे टिळक. त्यांचा 25 वर्षाचा मुलगा आजारी पडला. दीर्घ मुदतीचा ताप आला त्याला आणि तो खलास झाला. अनेक उपचार केले, गुण आला नाही. ताप मेंदूत गेला. विश्वनाथ त्याचं नाव. लोकमान्य टिळकांचा 25 वर्षाचा मुलगा, तरुण मुलगा वारलेला आहे आणि प्रेतयात्रा निघाली पुण्यातल्या रस्त्यावरून वैकुंठधामकडे. त्या प्रेताला टिळकाने खांदा दिला. हातातोंडाशी आलेला तरुण मुलगा जातो तेव्हा बापाच्या काळजाला काय यातना होतात आपल्याला नाही कळायचं. त्या टिळकाने भोगल्या. वैकुंठ भूमीमध्ये गेली प्रेतयात्रा. सरण रचलं, त्याच्यावर प्रेत ठेवला, अग्नी दिला. टिळकांनी सेक्रेटरीला बोलवलं आणि म्हणाले, तुम्ही सगळे स्मशानातून बाहेर जा, मला एकट्याला इथे थोडा वेळ थांबायचं. सगळे गेले निघून. आता अर्धा पाऊण तास झाला तरी टिळक परत आले नाही. म्हणून त्यांचा सेक्रेटरी त्यांना पाहायला परत आला स्मशानात. आणि त्याने जे दृश्य पाहिलं ना, त्याने त्याच्या अंगाचा थरकाप झाला. त्याने काय पाहिलं? त्याने पाहिलं समोर मुलाची चिता धडधडून पेटलेली आहे आणि त्या चितेच्या उजेडात टिळक शांतपणे खाली बसून दुसऱ्या दिवसाच्या केसरीचं एडिटोरियल लिहित होते.
संपादकीय. याला म्हणतात व्रत. मग असं योगाचं व्रत उचलायचं आपल्याला. ही आमची तळमळ तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून माध्यम आहे पतंजली योगाभ्यास मंडळ. असा अभ्यास आपल्याला करायचा. सायकोलॉजी शिकायची आपल्याला, मानसशास्त्र, मनाचा अभ्यास आहे. वेस्टर्न लोक यांनी मनाचा अभ्यास कसा केला? कॉन्शियस माइंड काय आहे, सबकॉन्शियस माइंड काय आहे, अनकॉन्शियस माइंड काय आहे. सिगमंड फ्रॉइडने काय सांगितलं, त्याचं ड्रीम अनालिसिस कसं आहे, कार्ल युंग काय म्हणतो, ॲडलर काय म्हणतो, गार्डन ॲल्पोर्टने व्यक्तिमत्वाचे सिद्धांत काय सांगितले. फार छान आहे, एक मॉड्यूल तुम्हाला ते चतुर्थ सत्रात. थिंकर्सचा अभ्यास आहे तुम्हाला, योगाचे थिंकर्स. मग ते महायोगी अरविंद असतील, विवेकानंद असतील, गेल्या किंवा या सत्रात महेश योगी, जे कृष्णमूर्ती, असे अनेक, सत्यानंद सरस्वती, शिवानंद सरस्वती. किती छान आहे, या चारही सत्रांमध्ये किती मस्त अभ्यास करायला मिळतोय. प्रत्येक सत्रात प्रथम सत्र करून आलेल्याने बघा, आता द्वितीय सत्रात आणखी मजा येणार आहे. आणखी छान छान विषय आहेत आपल्याला, 4 विषय, आणि चतुर्थ सत्रावाल्यांना 3च. का बरं? त्यांना एकूण जे 5 विषय आहे त्याच्यात एक आहे प्रॅक्टिकल. त्यात आसन, मुद्रा, शुद्धिक्रिया, प्राणायाम यांचा अभ्यास नेहमीप्रमाणे. आणि काय 3-3, 4-4 आसनं, 3-3, 4-4 प्राणायाम, 3-3, 4-4 क्रिया, आणि 3-3, 4-4 ते QRT, IRT, DRT, म्हणजे इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक, क्विक रिलॅक्सेशन टेक्निक आणि डीप रिलॅक्सेशन टेक्निक, योग निद्रा आणि नादानुसंधान याचा अभ्यास आहे प्रॅक्टिकलमध्ये. त्याचे व्हिडिओ तुम्हाला टाकले जातील आणि कॉलेज पण शिकवेल, आणि तो घरी घरी रोज सराव करायचा. आणि बाकी एक रिसर्चचा पेपर आहे, त्याच्यात तुम्हाला डेझर्टेशन. आता पुढच्या आठवड्यात आपण रिसर्चचा तास घेणार आहोत, विषय कसे निवडायचे. अजून कॉलेज सुरू झालेलं नाही, पण आपण अगोदरच मी तुम्हाला कल्पना देऊन ठेवतो. अभ्यासक्रम घेऊन 16 पहिल्या सत्रापासून कोणत्याही मॉड्यूलवर तुम्ही विषय निवडू शकता, आणि इतके छान छान विषय मी तुम्हाला सुचवेल. कित्येक जणांच्या डोक्यात हे विषय सुद्धा नव्हते येत. मी पुष्कळांना सांगितलं की ओंकार साधनेचा वनस्पतींवर होणारा परिणाम अभ्यासणे, आणि त्यांनी ते विषय अनेक कॉलेजेस मधल्या विद्यार्थ्यांनी केले आणि फार मजा आली. मग तो विषय कसा निवडायचा? मग कमीत कमी 3 विषय डोक्यात घोळवायचे. मग तुम्हाला गाईड देतात कॉलेजवाले, मग त्या गाईडला सांगायचं, त्या 3 विषयांबद्दल चर्चा करायची, आणि त्यातला आपल्याला कोणता सोपा वाटतो ते सांगायचं, का वाटतं अनुकूल ते सांगायचं. हे सगळे टेक्निक्स आहेत, मी तुम्हाला सांगतो. गाईडकडनं एकदा परमिशन मिळाली की पुढे काय काय कसं टप्पा करायचा, हे काही रिसर्च पेपरचे मॉड्यूल आम्ही तुम्हाला पाठवणार, सॉफ्ट कॉपीज. विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर, त्यांची आकलन क्षमता आहे, त्यांची पुनरुत्पादन क्षमता आहे, त्यांची स्मरणशक्ती आहे, त्यांची बुद्धिमत्ता आहे, त्यांचा समजूतदारपणा आहे, टेम्परामेंट, या सगळ्या त्यांच्या क्षमता आहे विद्यार्थ्यांच्या. मग योग साधनेचा, योगाच्या प्रॅक्टिसचा त्याच्यावर परिणाम होतो का? सायकोमेट्रिक टेस्ट घेऊन आपल्याला मोजता येते. तुम्हाला एक तर डेस्क रिसर्च पण करता येतो, पुस्तक यमनियम, हटप्रदीपिकेत यमनियम आणि पातंजल योगसूत्रातले यमनियम यांचा तौलनिक अभ्यास करणे. योगामधले षटकर्म आणि आयुर्वेदामधले पंचकर्म यांचा तौलनिक अभ्यास करणे. एक 70-80 विषयांची लिस्ट करू आपण, लिहून काढू, आणि घ्या तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, आणि मग त्यातनं विषय मंजूर करून घ्या, आणि मग आपण डेझर्टेशनचं आधीच काम सुरू करायचं. एकदा गाईडची, मात्र कॉलेजच्या गाईडने आपल्याला त्यांच्याकडनं मंजुरी घेणं आवश्यक असतं. त्यांना विचारलं की एक एक प्रकरण आपण कसं, 9 त्याचे पैलू आहेत, 9 पैलू. पहिल्या पैलूमध्ये काय लिहायचं, दुसऱ्यात काय लिहायचं, तिसऱ्यात काय लिहायचं, हायपोथेसिस म्हणजे काय, चौथ्यात काय, पाचव्यात काय, 6व्यात काय, 7, 8 आणि 9. खरे 6च महत्वाचे आहेत, पुढचे 3 एकदम किरकोळ आहे.
बिबिलोग्राफी वगैरे लिहायची असते. कन्क्ल्युजन पर्यंत महत्वाचं. 6वा कन्क्ल्युजन आहे. नमुना निवड, सॅम्पलिंग कशी करायची, अप्लाइड रिसर्च कसा करायचा आणि डेस्क रिसर्च कसा करायचा. 2 प्रकार असतात. अप्लाइडमध्ये तुम्हाला प्रयोग करायचे असतात ग्रुपवर, आणि डेस्कमध्ये तुम्हाला तौलनिक अभ्यास करायचा असतो, कम्पॅरेटिव्ह स्टडी. आणि खूप मजा येते बरं का डेझर्ट आहे. आणि हे सगळं आणि प्रत्येक प्रकरण लिहून झालं आणि केलं आपण ते, की गाईडकडनं ते दाखवून घ्यायचं. आणि मग असं सगळं झालं तुमचं तयार. अगोदर करायचं. 10% मुलं 16 कॉलेजेसमध्ये जवळजवळ 10% प्रमाणे रिसर्च न केल्यामुळे नापास होतात. लक्षच देत नाही आणि शेवटी कळतच नाही. ते म्हणतात रिसर्च काय आहे? डोक्यावरून जातो आमच्या. तुमच्या बाबतीत असं होणार नाही. उलट तुम्हाला रिसर्च आवडेल. आम्ही तर इतकी मजा केली होती रिसर्च मध्ये, फार धमाल केली. मी तुम्हाला ती पण सांगणार आहे, की आम्ही काय केलं, आम्ही कसा रिसर्च केला होता. तर असं हे सगळं आहे बा, व्रत म्हणून अभ्यास करायचा आहे तुम्हाला. व्याख्यानांना अनुपस्थित राहायचं नाही. घरी ऑडिओ ऐकायचे. कसे ऐकायचे काय? व्हिडिओ पण काही उपलब्ध आहेत आपल्याकडे. पण ऑडिओ ऐकण्यात मजा आहे, कारण तुमचं काम चालू राहतं आणि ऑडिओ मस्त हेडफोन घ्यायचे, किंवा काही जण म्हणतात आमच्या घरातले सगळे ऐकतात. आणि मग शेवटी शंका निरसनाचे वर्ग, आणि दर आठवड्याला 1 किंवा 2 लेक्चर्समध्ये आउटलाईन सांगितल्या जातील आणि त्या मॉड्यूलचं शंका निरसन लगेच तिथे केलं जाईल. आणि संभाव्य काय प्रश्न असतात, कसे प्रश्न येतात, त्याची सगळी मस्त, म्हणजे इतका छान अभ्यास आपल्याला असा करायचा आहे. तर ही साधारण अभ्यासाची रूपरेषा. मी अभ्यासक्रमाची ओळख नाही करून दिली. द्वितीय आणि चतुर्थ सत्र यांचे वेगवेगळे लेक्चर्स होतील आपले. द्वितीय सत्राला सुरुवात व्हायला वेळ आहे, पण चतुर्थ सत्राचा रिसर्चचा तास हा पुढच्या सोमवारी लगेच सुरू होईल. त्याची लिंक तुम्हाला येईल. पहिला तास जो आहे तोपर्यंत प्रवेश प्रक्रियेला 15 दिवस आपण घेऊ. आज 15 डिसेंबर आहे. 31 डिसेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया तुमची गुगल फॉर्म भरून, आता चैतन्य सर सांगतील सगळी माहिती, तर ती प्रक्रिया सगळी पूर्ण करा. आणि पुढच्या सोमवारी मात्र सगळे या परत. पुढच्या सोमवारचे फ्री सेशन आहे. सगळे परत या. आणि त्यावेळेला रिसर्चवरती मी बोलणार आहे. आज 1 तास झालेला आहे. 8:10ला आपण सुरुवात केली होती. 9:10 झालेले आहेत. त्यामुळे आता पुढची 10 मिनिटात माहिती चैतन्य सर आपल्याला टेक्निकल माहिती देणार आहे. मला बोलायचं खूप आहे. मला बोलल्याशिवाय राहवत नाही. मला वेळ कधीच पुरत नाही. 1 तास कुठे निघून जातो मला कळत नाही. पहा, अशी मजा मजा करत आपल्याला अभ्यास एन्जॉय करायचा आहे. यू मस्ट एन्जॉय योग, अँड यू हॅव टू अप्लाय योगिक सायन्स टू युअर लाईफ. तुम्ही तुमचं कुटुंब बदलू शकाल सगळे. आणि योगाचा आग्रह दुसऱ्यांना धरायचा. आता पुढच्या सत्रानंतर तुम्हाला सांगणार आहे मी. नवीन प्रवेश सुरू होतील तेव्हा ग्रॅज्युएट झालेले घरातले सगळे धरून आणायचे. कालिदास विद्यापीठ, तुम्हाला किती फी असते? 20-25 हजार एका वर्षाची. बाहेर आउट ऑफ महाराष्ट्र 1-1.5 लाख रुपये फी आहे एका वर्षाची. तर असं आहे. आणि छानपैकी आपण अभ्यास करू. टेक्निकल माहिती चैतन्य सर आता देतील. त्यामुळे मी इथे थांबतो. पुढच्या सोमवारी परत आपल्याला 8ला ती लिंक पाठवली जाईल आणि रिसर्चवरती आपल्याला परत अशाच गप्पा मारायला एकत्र जमायचं आहे. त्यावेळेला रिसर्चची आउटलाईन मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे? तेव्हा इथे मी तुमची रजा घेतो. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन. हरिओम. ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु, मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ओव्हर टू यू चैतन्य सर. येस सर. हरिओम सगळ्यांना. जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की मागच्या सत्राला काही टेक्निकल कारणांमुळे किंवा काही बाकीच्या गोष्टींमुळे, फिजिकल गोष्टींमुळे आपल्याला लेक्चर घेता आले नाहीत. आणि सगळ्यात शेवटी आपण सगळ्यांसाठी ओपन असे लेक्चर घेतले होते. त्यामुळे मी पण पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागतो.
पण ह्या वेळेसपासून जे ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी आपले हे लेक्चर्स जानेवारीपासून सुरू होतील आणि पुढचं जे पुढच्या सोमवारचं जे लेक्चर आहे 22 तारखेचं ते सगळ्यांसाठी ओपन टू ऑल असणार आहे आजसारखंच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अ, तुम्हाला आता ग्रुपवर प्रत्येकाला एक फॉर्म पाठवला जाईल आपल्या. तो फॉर्म तुम्ही फिलअप करायचा प्रॉपर. त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्यू आर कोड दिलेला आहे, प्लस खाली UPI ID पण दिलेला आहे. ज्यांना QR कोडवरनं पेमेंट करणं टेक्निकली पॉसिबल होत नाही, त्यांनी खाली दिलेला UPI ID यूज करून किंवा वरती अकाउंट नंबर पण दिलेला आहे, त्या तिघांपैकी कोणत्याही गोष्टीचा उपयोग करून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. आता ॲडमिशनची प्रोसेस अशी आहे की आपल्याला जो गुगल फॉर्म मिळेल त्या गुगल फॉर्मवर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सेंट तुमचा तिथे आपण घेतलेला आहे की आपण अ, स्वेच्छेने अभ्यास वर्गामध्ये सहभागी होत आहोत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही सगळ्यात महत्त्वाची की मला मिळालेलं स्टडी मटेरियल ते ऑडिओ स्वरूपातलं, व्हिडिओ स्वरूपातलं किंवा प्रिंटेड स्वरूपातलं असेल, त्याचा मी कुठेही दुरुपयोग करणार नाही किंवा ते मी स्वतःशिवाय कोणालाही शेअर करणार नाही. कारण की योगमध्ये आल्यानंतर पहिले आपण यम आणि नियम शिकतो आणि नियम शिकत असतानाच आपल्याला ह्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे की आपल्याला तिथे काय करायचं नाहीये, चोरी करायची नाहीये. कारण की ज्ञान जे आहे ते ग्रहण करावं लागतं. ते फक्त आपल्याला ऐकून किंवा वाचून परीक्षेमध्ये पास होऊ, पण ते इम्प्लिमेंट करता येणार नाही आपल्याला जोपर्यंत आपण ते ऑथेंटिक वेबमधून घेणार नाही. त्यामुळे ह्या 3 गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपला संपूर्ण पत्ता व्यवस्थित पिनकोड सहित लिहायचा आहे. अर्धवट पत्ता लिहू नका, की ज्याच्यामुळे आम्हाला परत तुम्हाला फोन करावा लावेल आणि प्रॉपर तुमचा ॲड्रेस काय आहे तुमच्याकडनं मागवावा लागेल. त्यामुळे पोस्टल ॲड्रेस प्रॉपर टाका म्हणजे आम्हाला कुरिअर करायला सोपं जाईल. आपण कोणत्या कॉलेजमध्ये आहात ते व्यवस्थित तिथे मेन्शन करा. आपल्याला कोणत्या भाषेमध्ये नोट्स पाहिजे आहेत, हिंदी, मराठी आणि इंग्लिश. मराठी आणि इंग्रजी भाषेतले जे नोट्स आहे हे आपले टाईप केलेले प्रिंटेड नोट्स आहेत आणि हिंदी भाषेतले जे नोट्स आहेत हे आपले हँड रिटन आहेत. ओके. अशा तीनही भाषांमध्ये आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहेत. जशी प्रत्येक वेळेस आपली फीज असते त्या पद्धतीने ह्यावेळेस पण ₹2500 आपली ही सेकंड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर कोणतंही सेमिस्टर असेल तरी तेवढीच फी आहे. आपल्याला बँकेचे डिटेल्स त्या फॉर्ममध्ये दिले जातील. प्लस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्यावेळेसपासून आपण अभ्यास जो पूर्ण करून घेणार आहोत त्याच्यामध्ये रेग्युलर आपले जे लाईव्ह सेशन्स असतील त्याच्यानंतर जसं की हठयोग प्रतियोगितेतला 3रा आणि 4था अध्याय आपल्याला आहे आणि त्या अध्यायानुसार आपल्याला काही प्रॅक्टिकली गोष्टी असतात. तर आपण त्या तिथल्या तिथे डिस्कस करून कधी आपल्याला वेळ मिळत असेल सगळ्यांना मिळून तर आपण रविवारच्या दिवशी भेटून ऑनलाईन किंवा ऑफलाईन, नाशिकमध्ये असेल तर ऑफलाईन, बाकीचे नाशिकच्या बाहेर असतील तर ऑनलाईन, आपण त्या गोष्टींचा देखील अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं नादानुसंधानाचा अभ्यास आहे आपल्याला. नादानुसंधान फक्त हठयोगामध्ये वाचून समजणार नाही. त्याचा जेव्हा प्रत्यक्ष अनुभव घेतो आपल्याला तेव्हा ते नादानुसंधान नक्की काय आहे ते कळतं. त्याच्यानंतर बाकीच्या जे काही योगिक अभ्यास आहे तुम्हाला वाटत असेल की मला ह्या आसनांमध्ये त्रास जाणवतो किंवा ते करताना मला कुठेतरी डिफिकल्टीज येत आहे, मला ते आसन जमत नाहीये किंवा ही शुद्धिक्रिया जमत नाही किंवा मला ह्या प्राणायामामध्ये अडचण आहे प्रॅक्टिकलमध्ये पण, तर तुम्ही निसंकोचपणे सर किंवा मला दोघांपैकी कोणालाही विचारू शकतात. ओके. आणि ह्यावेळेस आपण परीक्षेमध्ये बघितलंय सगळ्यांनी की अपग्रेडेशन खूप जास्त केलेलं आहे युनिव्हर्सिटीने. जे प्रश्न आपल्याला वाटत होते की हे प्रश्न क्वचितच येऊ शकतात आणि नेमके तेच प्रश्न टाकले युनिव्हर्सिटीने जे आपण साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला होता. पश्चिमोत्तानासन कसं करायचं हा अगदी एकदम साधा सोप्पा प्रश्न युनिव्हर्सिटीने ह्यावेळेस विचारला होता. पण जर का आपल्याला ग्रंथानुसार ते आसन कसं करायचं माहिती नसेल तर गडबड होते आपली. त्यामुळे ग्रंथांचा योग्य रीतीने अभ्यास ह्यावेळेस आपण प्रकर्षाने करणार आहोत. हठयोगाचा अभ्यास असेल, पातंजली योग दर्शनाचा अभ्यास असेल, सायकोलॉजी ह्यावेळेस खूप महत्वाची आहे.
आपण योग शिकत असताना ईस्टर्न सायकोलॉजी शिकतो, त्याला जोड म्हणून वेस्टर्न सायकोलॉजी काय आहे, बाहेरचे काय सांगतात ते पण आपण बघणार आहोत, त्यांचा अनुभव घेणार आहोत त्या गोष्टींचा. आणि सेकंड सेमिस्टरला आपण सेम, की आपल्याकडे आत्ता युनिव्हर्सिटीचे डिस्टन्स एज्युकेशन मधले पण विद्यार्थी आहेत आणि युनिव्हर्सिटीचे रेग्युलर कॉलेजमधले पण विद्यार्थी आहेत. त्यांच्या पोर्शनमध्ये थोडासा फरक आहे. मग त्या पोर्शनच्या फरकानुसार जिथे काही वेगळं असेल तर डिस्टन्ससाठी आपण वेगळे काही, कधी सत्राची गरज पडली तर त्या पद्धतीने वेगळे सत्र पण ठेवणार आहोत. आणि रेग्युलर स्टुडंटसाठी जेव्हा आपल्याला सगळ्यांमध्ये असेल तेव्हा दोन्ही एकत्र आपण तिथे सत्र ठेवणार आहोत. ठीक आहे. आता मी एक लिंक आपल्या चॅट बॉक्समध्ये टाकतो. जे सेकंड सेमिस्टरचे विद्यार्थी असतील त्यांनीच फक्त त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचंय, आणि जे फोर्थ सेमिस्टरचे विद्यार्थी असतील त्यांनी फक्त त्याच ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल. आधीपासून तुम्ही असाल तर काहीच चिंता नाही, पण जे नवीन विद्यार्थी असतील जे आज जॉईन झालेले त्यांनी सेकंड सेमिस्टरसाठी आत्ता दिलेल्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचंय, फक्त सेकंड सेमिस्टर. ओके. कारण की त्या ग्रुपवर तुम्हाला सगळे फॉर्म वगैरे पाठवले जाणार आहेत. त्यानंतर आता मी फोर्थ सेमिस्टरसाठीचा लिंक पाठवतोय, कोणाकडे नसेल, कोणी जॉईन नसेल झालेलं तर. 9:12 जी लिंक आहे ती सेकंड सेमिस्टर, आणि 9:13 जी लिंक आहे ती फोर्थ सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके. मग आता ह्याच्या पुढच्या ज्या काही सूचना येतील, अभ्यास वर्गासाठी जॉईन करायचंय तर सगळे जे काही फॉर्म असतील ते आपल्या ग्रुपवर सगळ्यांना मिळणार आहेत. ठीक आहे. मी आता सगळ्यांसाठी एकदा अनम्यूटचं ऑप्शन देतोय. कोणाला काही डाऊट्स असतील, कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता माईक ऑन करून. एनीवन हॅज एनी डाऊट? ओके. हरिओम सर. हरिओम. हा एम चा कोर्स हा डिप्लोमाच्या याच्यावर आहे ना? डिप्लोमा काय झाल्यावर एम चा कोर्स. एम ए तुमचं कोणत्याही शाखेमध्ये डिग्री झालेली आहे का? डिग्री पण झालेली आहे आणि सध्या मी डिप्लोमा करते योगशास्त्राचा. हा. डिप्लोमा झाल्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2026-27 ची जी बॅच असेल त्याच्यामध्ये हा, तुम्ही ऍडमिशन ऍडमिशन घेऊ घेऊ शकतो. शकतात एम ए योगशास्त्राला. राहायला कुठे आहात तुम्ही? आता मी अंकलेश्वरला आहे. अंकलेश्वरला आहे. हम्म. महाराष्ट्रामधल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही घेऊ शकतात. डिस्टन्स एज्युकेशन मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. दोन्हीही तुम्हाला ऑप्शन आहेत. ओके. म्हणजे कालिदास विद्यापीठाने किंवा नाशिकला मुक्त विद्यापीठ आहेत, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, ह्या दोन्ही हा. ठिकाणी डिस्टन्स एज्युकेशन चालू आहे, दोन्ही ठिकाणी. तर ओके तुम्ही सर. डिस्टन्स एज्युकेशन मध्ये घेतलं तर थँक्यू. तुम्हाला फक्त परीक्षेला तिथे जावं लागेल, आणि रेग्युलर कॉलेजमध्ये घेतलं हो. तरी फक्त परीक्षेलाच जावं लागतं. अच्छा अच्छा. हा, ओके. दोन्ही कॉलेजमध्ये तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. थँक्यू सर. येस. अजून कोणाला काही प्रश्न, काही शंका? हा ताई. हरिओम सर. हरिओम. हा, ऍक्च्युली ना व्हिडिओ ऑन मला एक करून. विचारायचं होतं सर, की मागच्या वर्षी आपलं जे रेकॉर्डिंग होतं ना ते 2019-20 हम्म. त्या काळचं आहे. त्यामुळे ते पेपर पॅटर्न तेव्हाचं वेगळं होतं, आताचं वेगळं आहे. 60 मार्काचं तेव्हा होतं, आता हम्म. 80 मार्काचं आहे. येस. म्हणूनच तर आता यावर्षी सरांनी जे सांगितलं की आपण आठवड्याच्या आठवड्याला भेटणार आहोत. ओके. ओके. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथे कव्हर होत जातील. आणि महत्वाची गोष्ट की अभ्यासक्रम हा सेम आहे, फक्त परीक्षेचा 60-40चा पॅटर्न 80-20 मध्ये झालेला आहे. परंतु आपण आता जे रेग्युलर बेसिसवर भेटू त्याच्यामध्ये काय ऍडिशन करायची उत्तरांमध्ये, कशा पद्धतीने आपल्याला अपग्रेड करायचं, आता ह्यावेळेसच्या ज्या नोट्स येतील आपल्या त्या हम्म. देखील अपग्रेडेड असतील. त्याच्यामध्ये नवीन प्रश्नपत्रिका जी 80-20 मार्काची ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीचे उत्तरं किती वाढलेले आहेत आपले आधीपेक्षा, त्या सगळ्या गोष्टी ऍडिशनल त्याच्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे मला ओके. त्या गोष्टी म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांशी पण माझं जेव्हा बोलणं झालं की आपला आधीचा पोर्शन जो होता तो 60-40चा होता आणि आत्ताचा 80-20चा आहे, तर उत्तर आम्हाला थोडंसं जास्त लिहावं लागतं 16 मार्कासाठी. सो 16 मार्काचा प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत, काय ऍडिशन करायचे आहे, आता हे नवीन नोट्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील आपल्याला. ठीक आहे. ओके.
थँक्यू सर. आणि आम्हाला डेझर्टेशन साठी पण थोडं हो, गाईडलाईन मदत मिळू मिळणार शकते आहे. का सर? आता डेझर्टेशनची मदत कशी मिळणार आहे हे मी आज पहिल्याच सत्रामध्ये आणि पुढच्या सत्राला पण आम्ही क्लिअर करू. डेझर्टेशनला फक्त आमच्याकडनं गायडन्स मिळतो. मागच्या काही वर्षांमध्ये आम्हाला असे अनुभव आले की विद्यार्थी फोन करतात आणि विचारतात की तुमच्या ओळखीमध्ये कोणी आहे का जे आम्हाला डेझर्टेशन बनवून देतील. आम्ही बनवून द्यायला मदत करत नाही. तुम्ही जो विषय निवडणार आहात, कुठे कन्फ्युजन आहे तो प्रॉपर निवडण्यासाठी, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं काम करायचं ह्याचं गायडन्स आम्ही देणार आहोत. ओके. करायचं 100% तुम्हालाच आहे. तुम्हाला येस. सपोर्ट म्हणून सिन्नरकर सर आणि मी मागून तुम्हाला काय काय कुठे कोणत्या गोष्टी मिळतील, कोणती पुस्तकं कुठे मिळतील, किंवा कशा पद्धतीने जिथे तुम्ही अडलेला आहात तिथून पुढे कसं जायचं, त्या विषयाला कसं पुढे घेऊन जायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आम्ही करत जाऊ. आणि तुम्हाला कधीही वाटलं तरी सिन्नरकर सर किंवा मला तुम्ही फोन करू शकतात, किंवा ग्रुपमध्ये पण तुम्ही विचारू शकतात की आम्ही इथे अडलेलो आहोत, आता याच्या पुढे कसं जायचं. ठीक आहे. येस सर. थँक्यू. येस. थँक्यू. कारण की डेझर्टेशन हा सगळ्यात महत्वाचा आहे MA मध्ये विषय. येस, कविता ताई बोला. सर थोडी इझी लँग्वेज नोट्स मध्ये वापरली तर मग. आता बघा, MA योगशास्त्रातले जे आत्ताचे आपले नोट्स आहेत ना, सिन्नरकर सरांनी जे लिहिलेले, हे तुम्ही बाकीचे पुस्तकं वाचलेतलं सगळ्यात सोप्या भाषेमधले आपले नोट्स आहेत. परंतु जे ज्ञान आहे ग्रंथांमधलं ते पोहोचण्यासाठी एवढ्या सोप्या लेवलला नेलेलं आहे की याच्यापेक्षा अजून सोपं नेलं तर त्याचा जो गाभा आहे तो निघून जातो. त्यामुळे तो विषय समजून घेतला तुम्ही. मागच्या वेळेस पण मी आत्ता मागे आपले 4 लेक्चर्स झाले तेव्हा पण मी सांगितलं की विषयाचा गाभा समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यातले जे महत्वाचे शब्द आहे तुम्हाला ते वापरणंच आहे. आता तर तुम्हाला वेस्टर्न सायकोलॉजी, त्याच्यातल्या कन्सेप्च्युअल ज्या वर्ड्स आहेत ते तुम्हाला वापरणंच आहे. पण त्याला जोडून जे काही तुमचं उत्तर असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जे समजलेलं आहे त्या पद्धतीने लिहू शकतात. पण सिन्नरकर सरांपेक्षा अजून त्याला सोप्या पद्धतीने याच्यात एक कुठेच एक तुम्हाला एक मिळणार थोडी नाही. ऍडिशन मी करतो चैतन्य सर, की येस. आपल्या ज्या कॉम्प्युटराइज नोट्स केल्यात ना त्याच्यामध्ये एडिटिंग झालेलं आहे खूप. हो. हा, त्यामुळे ज्या माझ्या हस्तलिखिताच्या पूर्वी नोट्स आहे मी हाताने लिहिलेल्या, त्या खूप सोप्या लँग्वेज मध्ये. या वेळेला आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये एडिटिंग करू आपण. एडिटिंग तर करूच आणि हस्तलिखित पण पाठवून देऊ त्यांना स्पेअर चालेल मध्ये. ना. कारण येस. त्याच्यात एकदम सोपी भाषा आहे, लगेच डिफरन्स तुमच्या लक्षात येईल. येस. असं आपण करूया. ओके सर. थँक्यू सर. येस. येस, स्वातीताई बोला. सर, नोट्स मधला फॉन्ट साईज वाढवता आला तर प्लीज वाढवाल. नक्की. चालेल. वाचायला थोडस अवघड जातं ना बारीक असल्यामुळे. चालेल ह्यावेळेस आपण सर नक्कीच. अजून एक सजेशन होतं माझं की जे आपले क्वेश्चन्स आहे ना लांब, तर त्याला फक्त याचं म्हणजे आता आम्हाला वेळेवर ना सगळ्या प्रश्नपत्रिका बघून मार्किंग करावं लागतं. त्याच्यात माझे 3-4 तास जातात. म्हणजे म्हणजे कुठला प्रश्न केव्हा केव्हा आला ते जरा असेल तर आपल्याला बरं पडतं. तर प्रश्नाच्या पुढे जर हा किती किती साली विचारला गेला ते जर अरे असेल ना तर बापरे, खूप बेस्ट होईल माहितीये. आता ते गाईडच्या स्वरूपामध्ये जाईल. नाही तसं ठीक आहे, तसं जरी नसेल तर कमीत कमी जे विचारले ते प्रश्न जरी आले त्याच्यात ना तरी खूप बरं होईल. बरेच प्रश्न नाहीये कारण मी ना अख्खं आपलं नोट्स भरल्या एवढे प्रश्न लिहिलेले आहेत माहितीये की जे आलेत आणि त्याच्यात नाहीये. अगदी आता 16 भरपूर पासून वेळा तर 25 पर्यंत ना, येस, 24 आता पर्यंत. भरपूर वेळा बघा, आता ह्याच सेमिस्टरला एक पहिल्याच पेपरला तत्वज्ञानालयच एक विषय एक प्रश्न आला होता. त्याच्यामध्ये भ्रुशुंडाच्या बद्दल तुम्हाला प्रश्न होता, परंतु तो विचारताना वेगळ्या पद्धतीने विचारला गेला होता. आत्मबोध का आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये तो प्रश्न होता आणि तो वेगळ्या भाषेमध्ये विचारला गेला होता. आता एक गोष्ट असते की युनिव्हर्सिटी जेव्हा पेपर काढते तेव्हा प्रत्येक प्रश्न हा सरळ भाषेमध्ये कधीच विचारला जात नाही आणि तो विचारायला पण नको. कारण काय आहे, तुम्ही फक्त घोकंपट्टी करता आहात की तुम्ही तो विषय त्या गाभ्यामध्ये जाऊन समजून घेत आहात, हे शिक्षकांना आणि युनिव्हर्सिटीला समजणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस जो प्रश्न येतो तोच प्रश्न आपल्या नोट्समध्ये जसा त्या तसा प्रत्येक वेळेस
तो टाकणं आणि जो फिरून आलेला आहे तेच नाव आहे त्याच्यामध्ये ते टाकणं, हे काय होतं ना की ते ऍडिशन होत जाईल. त्याच्यामध्ये काही वावगं नाही, आम्ही ते ऍडिशन पण करू, पण आपलं जे ग्रहणशीलता आहे ही वाढणं गरजेचं आहे. जेव्हा आपली ग्रहणशीलता त्याच्यामधली वाढेल की हा प्रश्न असा आहे, याला चारही बाजूनी कोणीही कसं विचारलं तरी मी उत्तर देऊ शकते. का बरं? कारण की मला त्याचा जिस्ट कळालेला आहे. आणि आपल्याला जिस्ट मध्ये काम करायचं आहे. जोपर्यंत आपण गाभ्यापर्यंत पोहोचणार नाही कोणत्याही विषयाच्या, तोपर्यंत ते ज्ञान राहणार नाही. ते फक्त वरच्या वरचं आपल्याला माहिती असेल ती, आणि माहिती असल्यानंतर परीक्षेमध्ये आपण विसरतो माहिती, ज्ञान आपण विसरत नाही. त्यामुळे माहितीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तसंच दिलेल्या केलं सजेशननुसार ते. मी ते सगळे क्वेश्चनचा ऍडिशन अभ्यास करण्याचा उलटा प्रयत्न होऊन करतो गेला मी. त्यामुळे ह्यावेळेस तसंच ऍडिशन केलं. करतो मी त्या हो हो गोष्टींचं. हो हो. ओके, चालेल, ठीक आहे, चलो, धन्यवाद सगळ्यांना. शुभरात्री. हरिओम. धन्यवाद सर. येऊन सर.